नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट क्वार्टाइल डेविएशन अँड कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन फॉर ग्रुप्ड और कंटिन्यूअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डाटा विथ एक्झाम्पल. मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेणार आहे, जे एक्झाम्पल ग्रुप्ड किंवा कंटिन्यूअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डाटावरती आधारित आहे आणि ज्या एक्झाम्पल मध्ये आपला क्वार्टाइल डेविएशन आणि त्याचं कोएफिशिएंट फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट मी या ठिकाणी एक्झाम्पल घेईन. फाइंड क्वार्टाइल डेविएशन अँड कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. फ्रॉम द फॉलोइंग डाटा. First information, class, next frequency. Class is equal to 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 and 60 to 70. Frequency 16, 20, 28, 36, 45, 19 and 60. या एक्झाम्पल मध्ये आपला क्वार्टाइल डेविएशन फाइंड आउट करताना फर्स्ट लोअर क्वार्टाइल म्हणजेच Q1 आणि अप्पर क्वार्टाइल म्हणजेच Q3 ह्या दोन व्हॅल्यू शोधाव्या लागतील आणि त्यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF कॉलमची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण इथं टेबल क्रिएट करायचं आहे. टू फाइंड लोअर क्वार्टाइल मीन्स Q1 and upper quartile means Q3, we prepare following table. First class, next column frequency, next column CF cumulative frequency. Class 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 and 60 to 70. फ्रिक्वेन्सी आहे 16, 20, 28, 36, 45, 19 and 60. F ची टोटल इज इक्वल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 180. CF फर्स्ट फ्रिक्वेन्सी 16 plus 20, 36 plus 28, 64 plus 36, 100 plus 45, 145 plus 19, 164 plus 16, 180. Last CF and number of observation is equal to 180. आता फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे Q1 अप्पर लोअर क्वार्टाइल मीन्स Q1. लोअर क्वार्टाइल मीन्स Q1 आणि Q1 चा फॉर्म्युला आहे Q1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इंटू ब्रॅकेट n अपॉन फोर्थ आयटम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ n 180 अपॉन फोर्थ आयटम इज इक्वल टू 45th आयटम. Q1 is equal to 45th आयटम. ही व्हॅल्यू आपल्याला CF कॉलम मध्ये बघावी लागेल. 45 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी 64 मध्ये येणार आहे. त्याचा करस्पॉन्डिंग क्लास आहे 20 to 30. The CF just greater than, the CF just greater than 45 is 64 and corresponding class is equal to 20 to 30. Q1 class 20 to 30. Q1 चा फॉर्म्युला Q1 is equal to L1 plus n upon 4 minus CF
divided by f into c. L1 is equal to lower limit of the class 20, n upon 4th is equal to 45 calculate केलेला आहे. CF is equal to cumulative frequency of the previous class 36. F is equal to frequency of that class 28. C is equal to class width difference between upper limit and lower limit 10. फॉर्म्युला मध्ये किंमत टाकायचं आहे. L1 20 plus n upon 4 45 minus CF 36 upon F 28 into C 10. 20 plus 45 minus 6 9 into 10 upon 28 is equal to 20 plus 90 upon 28 is equal to 20 plus 3.2142. Then Q1 is equal to 23.2142. नेक्स्ट सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे अप्पर क्वार्टाइल. अप्पर क्वार्टाइल मीन्स Q3. फॉर्म्युला आहे Q3 is equal to value of 3 times of n upon 4th item is equal to value of 3 into n upon 4 45th item is equal to value of 135 item. आता ह्या एक्झाम्पल मध्ये 135 ही व्हॅल्यू CF कॉलम मध्ये 145 मध्ये येत्या. त्याचा करस्पॉन्डिंग क्लास आहे 40 to 50. हा Q3 क्लास असेल. द CF just greater than 135 is 145 and corresponding class 40 to 50 हा त्या ठिकाणी Q3 चा क्लास असेल. त्यानंतर Q3 चा फॉर्म्युला Q3 is equal to L1 plus 3n upon 4 minus CF divided by F into C. L1 is equal to lower limit of the class 40. 3n upon 4 is equal to 135. CF is equal to cumulative frequency of the previous class 100. F is equal to frequency of that class 45. C is equal to class width 10. फॉर्म्युला मध्ये किंमत टाकायचा आहे. Q3 is equal to L1 40 plus 3n upon 4 135 minus CF 100 divided by F 45 into 10 is equal to 40 plus 135 minus 100 35 into 10 upon 45 is equal to 40 plus 350 upon 45 is equal to 40 plus 7.7777 is equal to Q3 is equal to 47.7777. Q3 ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर क्वार्टाइल डेविएशन फाइंड आउट करायचं आहे. क्वार्टाइल डेविएशन it is denoted by QD. QD is equal to Q3 minus Q1 upon 2 is equal to 47.7777 minus 23.2142 upon 2 is equal to 24.5635 upon 2 is equal to quartile deviation 12.2870. क्वार्टाइल डेविएशन फाइंड आउट केला. आणि लास्ट व्हॅल्यू आहे कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन.
coefficient of quartile deviation is equal to Q3 minus Q1 upon Q3 plus Q1 is equal to 47.77 minus 23.2142 upon 47.77 plus 23.2142 is equal to 24.5635 upon 70.9990 is equal to 0.3460. कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन कंप्लीट. म्हणजेच ह्या एक्झाम्पल मध्ये आपण क्वार्टाइल डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन फाइंड आउट केलेलं आहे आणि हा डाटा ग्रुपड किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन स्वरूपाचा होता. थँक्यू.